राहुरी येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना। संतप्त शिवप्रेमी नागरिकांनी रोखला अहिल्यानगर मनमाड महामार्ग। आमदार कर्डिलेंकडून घटनेचा तीव्र शब्दात निषेध। आरोपीला तात्काळ अटक करण्याची केली मागणी। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात घडलेल्या हिंसाचाराची घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्याचे देखील वातावरण दूषित करण्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेत आज दुपारच्या वेळी राहुरीतील कोळीवाडा परिसरात असलेल्या बुवासिंद बाबा समाधी परिसरात असलेल्या तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करीत शिवप्रेमींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे। सदरचा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग तब्बल 3 तास रोखून धरला। यानंतर राहुरीकरांनी देखील उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। सद्यस्थितीत राहुरी शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीत भेट देऊन लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे। सदरचा प्रकार शहरातील व्यापार पेठेतही पोहोचल्यानंतर राहुरीकरांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला। हा प्रकार समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व राहुरी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले, मात्र जमलेल्या शेकडो तरुणांनी तेथून घोषणाबाजी करीत थेट अहिल्यानगर मनमाड महामार्गावर येऊन वाहतूक रोखली। तब्बल 3 तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरून होणारी वाहतूक दीर्घकाळ खोळंबून वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। ही घटना समजताच राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन संतप्त शिवप्रेमींची भेट घेतली व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। यावेळी त्यांनी पोलिसांना तातडीने सखोल तपास करून दोषी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या घटनेनंतर राहुरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे। यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलताना लवकरात लवकर प्रकरणाचा तपास करून आरोपींना गजाआड करण्याची ग्वाही दिली आहे। स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी देखील 2 दिवसात आरोपी अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा देत 2 दिवसात विटंबना झालेल्या ठिकाणीच शिवछत्रपतींचा नवीन पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे। फडणवीस साहेब भाषण करतात, मी आज निघाल्यापासून त्यांना कॉन्टॅक्ट करतो की बाबा तुम्हाला हे ताबडतोब आदेश द्या आणि तुमचा हा तपास कोणाकडे दुसऱ्याकडे द्या आणि ताबडतोब त्या आरोपीचा तपास लागला पाहिजे। आता इथं देवाश्री शिवपूज्य साहेब आले, ते म्हणले फिरायत काय करायची कशी करायची, तुम्ही प्रत्यक्ष 2 माणसं चांगले अनुभव तिथं पाठवा, आम्ही प्रत्यक्ष फिरायत नोंदवून घेतो, आम्हाला थोडासा वेळ द्या आणि जर कदाचित नाही तपास आला तर आपल्याला काय पुढची भूमिका घ्यायचा आपला अधिकार आहे ना, आपण घेऊ ना। तुम्ही जर म्हणले आपल्याला पुढची भूमिका घेऊन काय घ्यायची तर आपण करू। आज आपण राहुरी शहर सगळं पूर्णपणे बंद करण्याचं काम करू आपण पहिलं। दुसरी गोष्ट अशी आहे, यांनी जे काय आपल्याला जर सांगितलं का आम्हाला एवढा दिवसात वेळ द्या एवढ्या वेळात आम्ही करू, नाहीच जर कदाचित केलं तर आम्हाला शंका 100% शिवपूज्य साहेब ही जे काही हिंदुत्व माणूस कोणी करू शकत नाही। जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो का तिथं जे काय मुस्लिम येतात त्यांनी हे सगळं उद्योग करण्याचं काम केलं। याच्यामध्ये यांनी जर कदाचित काळाटाळ केली, वेळ जर घातला आणि कोणीतरी आलतो घालतो आणून त्याला आरोपी केले तर ही गोष्ट आम्ही काय मान्य करणार। जो प्रत्यक्षात ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळं बांधलं, तोच आरोपी अटक झाला पाहिजे। आणि आरोप अटक होत असताना त्यांना जे काही कलम लावायचे हे पूर्णपणे नॉन बेलेबल कलम तुम्हाला लावावं लागते आणि कलम लावून तुम्हाला सांगतो का तुम्हाला जी फिर्याद आहे FIR आहे त्या पद्धतीने त्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि FIR चांगली जर कदाचित दिली तर तो बाहेर सुटता काम